मशीन हटाओ, देश बचाओ, मशीन हटाओ, देश बचाओ। बॅनर वर पकडा सगळेजण, हे बॅनर वर पकडा। मी असं सांगू इच्छित आहे की जे आमचं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं किंवा आमच्या समाजाचं, आमच्या एरियात समाजाचं 45,000 मत इतर मतदान धरलं तर आमच्या एरियामधूनच 1-1.5 लाख मतदान आहे। तर आमच्या एरियामध्ये फक्त ते 150 ते 200 मतदान दाखवतं। तर हे जे विमे मशीन आहे तिचा जो घोटाळा आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचा धिक्कार निषेध नोंदवत आहेत। तर माझं एकच सांगू इच्छित आहे की ह्याच्या मशिनींमध्ये जो घोटाळा केला आहे तर जे राजकारणी लोक असतील, इतर कोणी असतील, तर मी एकच सांगू इच्छिते की आमच्या एरियाचं एवढं मतदान केलं कुठे हे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना विचारण्याचा अधिकार आहे। तर मला एकच सांगायचं आहे की त्यांना कळत होतं की या मशिनींमध्ये घोटाळा आहे तर त्यांनी तात्काळ मतमोजणी करायला पाहिजे होती पहिल्याच दिवशी, तर त्यांनी ते थांबवलं। दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी केलं, हे सगळं षडयंत्र रचून त्यांनी बरोबर केलेलं आहे। तर आम्हाला सांगायचं की आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला विचारायचंय। नेमकी आता काय मागणी आहे तुमची? तर आमची मागणी की आमचं हे मतदान कुठे गेलं ना, आमच्या एरियातलं जे मतदान होतं किंवा जे पूर्ण एरियात जो घोटाळा झालेला आहे ते डबल मतदान व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। कुठल्या एरियाचं आणि कुठलं मतदान? पूर्ण कांचननगर झालं, सगळ्या एरियात जळगाव जिल्ह्यातलं मतदान सांगतो मी, फक्त आमच्या एरियातलंच नाही किंवा समाजाचंच नाही। आम्ही इतर समाजाचे जे लोक उभे असतील, आमदार खासदार, त्यांच्या पाठीशी आमचा इतका जास्त प्रमाणात समाज उभा राहतो किंवा इतर समाज उभा राहतो। तर हे मतदान कुठे गेलं तर यांनी फक्त आमच्या एरियामध्ये 350-200 असे मतदान दाखवलेले या मशिनीने। तर आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला विचारायचा अधिकार आहे आणि आम्ही शासनाला आणि सरकारला हेच विचारू इच्छित आहे की आमचं मतदान कुठे गेलं आणि आम्ही डबल मतदान मोजणी जी होती ती त्यांनी केली पाहिजे, हीच मागणी आमची सरकारकडनं। मतदान कुठल्या उमेदवाराला? मतदान कुठल्याच उमेदवाराबद्दल आम्ही बोलत नाही। एक आमच्या समाजाचा व्यक्ती उभा होता म्हणून नाही, आम्ही प्रत्येक आमदार खासदारांना मतदान केलेलं आहे। तर आमच्या एरियातून फक्त प्रत्येक आमदाराला 150 ते 200 मतदान दाखवलं। मग आमच्या एरियाचे पूर्ण जळगाव जिल्ह्याचं मतदान कुठे गेलं हे विचारायचा अधिकार आहे आम्हाला, म्हणून आम्ही विचारतो। आम्ही कांचननगर झालं, जैनाबाद झालं, एक पूर्ण एरिया, आसोदा रोड झाला, जुना आसोदा रोड झाला, मवण टाकी झाली, परत मेस्को माता नगर झालं, एवढं मतदान कुठे गेलं तर त्यांनी आमच्या एरियात फक्त 350 मतदान दाखवलेलं आहे। तुमची मागणी काय? आमची मागणी की आमची पाहिजे होती आणि आमची मतदानाची जी आम्ही भूमिका मांडली होती ते त्यांनी घेतली नाही, हे त्यांनी घेतली पाहिजे होती। आम्ही या मशीनचा निषेध करतोय, हेच माझी मागणी आहे सरकारकडनं। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।